नमस्कार मित्रांनो, मी विजय स्वागत करतो तुमचं पुन्हा आपल्या यूट्यूबच्या या संघर्ष करिअर अकॅडमी या पेजवरती. मित्रांनो, मगाची जो व्हिडिओ आपला गेला गोपाळकृष्ण गोखले या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद एकदम योग्य प्रकारे दिला, त्यासाठी सर्वांना तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि तुमच्यासाठी लक्षात घ्या, पुन्हा एक महाराष्ट्रामधील भली मोठी हस्ती, त्या हस्तीवरती आपल्याला वारंवार प्रश्न येत असतो. त्यांनी केलेले कार्य, त्यांनी असलेला त्यांचा इतिहास हा वारंवार आपल्या समोर येत असतो. त्या समाज सुधारकावरती आलेला प्रश्न आपल्याला नेहमी 1 ते 2 मार्क काढून देत असतो. मी त्याच व्यक्तीची गोष्ट करतोय, ज्या व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्रकाचे संस्थापक असे म्हटले जाते. लक्षात घ्या, जर आपण त्यांच्या ओळखबद्दल विचार केला तर महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक, महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्राचे जनक, ज्यांनी पहिल्यांदा मराठी वृत्तपत्राचा वापर केला, असे तुम्हा सर्वांचे लाडके व महाराष्ट्राचे वृत्तपत्राचे संस्थापक म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर यांचं नावाबद्दल विचार केला किंवा आपण ज्या समाज सुधारकाबद्दल बोलतोय त्यांचं नाव आहे, लक्षात घ्या, आचार्य बाळशास्त्री जांभेकर. त्यांच्या पूर्ण नावाचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर. लक्षात घ्या, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा जो अथांग महासागर आहे, याबद्दल जर बोलायचं झालं तर कमीच आहे मित्रांनो. लक्षात घ्या, असा व्यक्ती, ज्या व्यक्तीने हिंदू धर्मातील चाली रूढी परंपरा यांचा तिरस्कार केला, जी अंधश्रद्धाच्या रूढी परंपरा आहे यांना नष्ट करण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने केला. बाळशास्त्री जांभेकर यांच्या मते, जर तुम्हाला समाजाचे उपकार फेडायचे असतील तर तुमच्या जवळ असलेलं ज्ञान हे समाजापर्यंत पोहोचवा, नक्कीच तुमचे समाजाचे उपकार फेडले जातील, अशा विचारांचे बाळशास्त्री जांभेकर. तर आज यांच्यावरती येणारे 2 ते 3 प्रश्न आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला असतात. ते 2 ते 3 प्रश्न आपल्याला आजच्या या छोट्याशा लेक्चरमध्ये कव्हर करायचे आहेत. तर चला बघूया आपण बाळशास्त्री जांभेकर यांचा संपूर्ण जीवन परिचय. मित्रांनो, यांच्याबद्दलचं बोलायचं झालं तर आपला नेहमीप्रमाणेचा आपलं जे स्ट्रक्चर आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. की लक्षात घ्या, यांचं नाव आपल्याला बघायचं आहे, यांचा जन्म आपल्याला बघायचा आहे, यांच्या वडिलांचं नाव आपल्याला बघायचं आहे, यांचे वडील कोण, यांची आई कोण, लक्षात घ्या, आणि यांचा मृत्यू कधी झाला हे आपल्याला बघायचं. लक्षात घ्या मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकर यांच्या जर नाव तुम्ही विचार केला मित्रांनो तर लक्षात घ्या, आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे यांचं पूर्ण नाव. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची ही ओळख. लक्षात घ्या, त्यानंतर यांच्या वडिलांचा जर आपण विचार, यांच्या जन्माचा जर आपण विचार केला तर यांचा जन्म लक्षात घ्या 6 जानेवारी, कधी रे, 6 जानेवारी 1812 रोजी. लक्षात घ्या, 6 जानेवारी 1812 रोजी यांचा जन्म झाला. तो पोरभुले या गावामध्ये, कुठे, पोरभुले या गावामध्ये यांचा जन्म झाला. तालुक्याचा जर विचार केला लक्षात घ्या तर राजापूर हा तालुका, आणि जिल्हा लक्षात घ्या रत्नागिरी. कोणत्या जिल्ह्यामध्ये? रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये यांचा जन्म झाला. लक्षात घ्या, त्यानंतर यांच्या वडिलांचं नाव जर आपण बघितलं तर गंगाधर शास्त्री. लक्षात घ्या, काय यांच्या वडिलांचं नाव? गंगाधर शास्त्री यांच्या वडिलांचं नाव होतं. लक्षात घ्या, गंगाधर शास्त्री यांच्या वडिलांचं नाव. सगुणाबाई यांच्या आईचं नाव होतं. लक्षात घ्या, सगुणाबाई हे यांच्या आईचं नाव होतं. आणि यांच्या जन्माचा जर विचार केला, मृत्यूचा जर विचार आपण त्या ठिकाणी केला तर 17 मे, लक्षात घ्या, 17 मे 1846 रोजी यांचा मृत्यू झाला. लक्षात घ्या, 17 मे 1846 रोजी यांचा मृत्यू. लक्षात घ्या, बनेश्वर या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी? बनेश्वर या गावी यांचा मृत्यू झाला. ही झाली यांची थोडक्यात माहिती. लक्षात घ्या, आता यांचे कार्य आपल्याला बघायचे मित्रांनो. कार्य यांचे काय काय होतं? लक्षात घ्या, यांचे कार्य बघितले तर लक्षात घ्या, सुरुवातीला लक्षात घ्या मित्रांनो, यांनी कार्यांचा जर आपण यांचा फोकस केला तर कार्य 6 जानेवारी 1832 रोजी यांनी सुरुवातीला दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. लक्षात घ्या, 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण नावाचं वृत्तपत्र, कोणत्या नावाचं? लक्षात घ्या, दर्पण नावाचं वृत्तपत्र यांनी सुरू केलं. 6 जानेवारी 1832. हा प्रश्न आपल्याला वारंवार पोलीस भरतीला आलेला आहे, वारंवार महाराष्ट्र स्टेटच्या भरतीला आलेला आहे. की काय, की दर्पण नावाचं वृत्तपत्र कोणी सुरू केलं? आपल्याला सर्वांना माहिती, आपण 1832 क्लिअर करत असतो, पण पूर्ण तारीख लक्षात घ्या. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. या दर्पण नावाच्या वृत्तपत्राचा जर आपण इतिहास जाणून घेतला, लक्षात घ्या, तर दर्पण नावाचा वृत्तपत्राचा इतिहास लक्षात घ्या. हे दर्पण नावाचं वृत्तपत्र आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे मराठी भाषेत होतं,
मराठी भाषेत तर होतं, पण अजून एक कोणती भाषा होती लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, या दर्पण नावाचा जर आपण वृत्तपत्र विचार केला तर 2 भाषेमध्ये हे लिहायचं लक्षात घ्या. एक होती इंग्रजी आणि एक होती मराठी. लक्षात घ्या, एक इंग्रजी आणि मराठी या 2 भाषांमध्ये दर्पण हे वृत्तपत्र प्रसिद्ध व्हायचं. लक्षात घ्या, प्रसिद्ध कुठे व्हायचं हे बी लक्षात घ्या. जर आपल्याला विचारलं की प्रसिद्ध हे वृत्तपत्र कुठे व्हायचं, तर काळूबाई नावाचा रोड आहे लक्षात घ्या रत्नागिरीमध्ये. काळूबाई नावाच्या रोडाला लक्षात घ्या मेसेंजर नावाचं लक्षात घ्या. मेसेंजर नावाची एक प्रेस होती. काय? मेसेंजर नावाची प्रेस या ठिकाणी लक्षात घ्या हे दर्पण नावाचं वृत्तपत्र प्रसिद्ध व्हायचं. आणि कधी व्हायचं लक्षात घ्या, हाही प्रश्न आपल्याला जर विचारला तर शुक्रवारी. कोणत्या वारी? शुक्रवारी हा दर्पण नावाचं वृत्तपत्र हे प्रसिद्ध व्हायचं. आता लक्षात घ्या, एक कन्सेप्ट तुम्ही या ठिकाणी क्लिअर करा. दर्पण नावाचं वृत्तपत्र हे वृत्तपत्र होण्याच्या अगोदर हे साप्ताहिक होतं. हे लक्षात घ्या, हे सुरुवातीला साप्ताहिक होतं. हे साप्ताहिक लक्षात घ्या ज्यावेळेस यांनी काढलं की कधी 6 जानेवारी 1832 त्या रोजी लक्षात घ्या हे वृत्तपत्र नसून वृत्तपत्र नाही, हे अगोदर होतं साप्ताहिक. लक्षात घ्या, काय होतं? साप्ताहिक होतं. लक्षात घ्या, या साप्ताहिक बद्दल जर बोलायचं झालं लक्षात घ्या मित्रांनो, तर आपल्याला काही गोष्टी याच्यावरती क्लिअर करायच्या. लक्षात घ्या, जे ठराविक काळाने प्रसिद्ध होतं. लक्षात घ्या, ठराविक काळाने जे प्रसिद्ध होतं त्याला म्हणतात नियतकालिक. काय म्हणतात? नियतकालिक. ठराविक काळाने प्रसिद्ध होतं. लक्षात घ्या, ठराविक काळात प्रसिद्ध होतं त्याला म्हणतात नियतकालिक. लक्षात घ्या, सप्ताह जर सप्ताहाने प्रसिद्ध होत असेल त्याला म्हणतात साप्ताहिक. काय होतात? साप्ताहिक म्हणतात. लक्षात घ्या, जर 15 दिवसांनी प्रसिद्ध होत असेल त्याला म्हणतात पंधरवाडा. काय म्हणतात? पंधरवाडा किंवा पाक्षिक म्हणतात. लक्षात घ्या, हे क्लिअर करा. आणि जर महिन्याने प्रसिद्ध होत असेल लक्षात घ्या त्याला म्हणतात मासिक. ह्या काही गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या पाहिजे की काय ठराविक काळाने प्रसिद्ध होतं म्हणतात नियतकालिक. या ठिकाणी सप्ताह म्हणजे साप्ताहिक. लक्षात घ्या, पंधरवाडा म्हणजे 15 दिवसांनी प्रसिद्ध होतं आणि त्यानंतर महिन्याने म्हणजे मासिक हे प्रसिद्ध होतं. तर ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहे. मग लक्षात घ्या, ते अगोदर साप्ताहिक होतं, पण मात्र लक्षात घ्या हे वृत्तपत्रामध्ये कधी कन्वर्ट झालं. हा जर प्रश्न आपल्याला आला तर मे महिन्यामध्ये. कधी? मे. लक्षात घ्या, मे महिन्यामध्ये. हे मे महिन्यामध्ये 1832 म्हणजे लक्षात घ्या फक्त जानेवारी आणि मे थोड्या महिन्यांचा कालावधी आहे. आणि त्यानंतर लक्षात घ्या ते झालं वृत्तपत्र. काय झालं? वृत्तपत्र प्रसिद्ध झालं. वृत्तपत्र हे कधी झालं? मे महिन्यामध्ये. लक्षात घ्या, दर्पण हे वृत्तपत्र झालं मे महिन्यामध्ये. सुरुवातीला 6 जानेवारी हे होतं फक्त साप्ताहिक. हे कन्सेप्ट क्लिअर ठेवा. ठीक आहे, आता पुढे बघा. लक्षात घ्या, हे वृत्तपत्र चाललं लक्षात घ्या 8 वर्ष. किती वर्ष चाललं? 8 वर्ष. हे लक्षात घ्या, किती वर्ष चाललं हा जर प्रश्न आला किती वर्ष चाललं तर हे चाललं 8 वर्ष. लक्षात घ्या, 1832 मध्ये वृत्तपत्राची स्थापना झाली. 1832 मध्ये दर्पण या वृत्तपत्राची स्थापना झाली. आणि 1840 मध्ये लक्षात घ्या, कधी सांगतोय मी? 1840 मध्ये लक्षात घ्या त्यांनी लक्षात घ्या एक खटला चालवला होता. लक्षात घ्या, बेकायदेशीर खटला होता. लक्षात घ्या, त्या ठिकाणी बेनाम ही ते झाले होते. म्हणजे एक चुकीची त्या ठिकाणी दर्पण मधून काहीतरी एक गोष्ट बाहेर गेली होती. तर थोडासा विरोध त्या दर्पणच्या वृत्तपत्राला झाला आणि त्या ठिकाणी लक्षात घ्या त्यांचं वृत्तपत्र हे बंद करण्यात आलं. त्यांचं वृत्तपत्र बंद करण्यात आलं बेनाम खटला चालवल्यामुळे. आता बेनाम खटला चालवला त्यांनी, त्या खटला चालवल्यामध्ये त्यांचं वृत्तपत्र बंद करण्यात आलं. पण असं वैचारिक लोक आहे. वैचारिक मी सांगितलं सुरुवातीला. लक्षात घ्या की आचार्य बाळशास्त्री जांभेकर एक वैचारिक माणूस होता. अतिशय हुशार व्यक्तिमत्व होतं. शाळेमध्ये असताना लक्षात घ्या, शाळेमध्ये असताना बाळशास्त्री जांभेकर हे लहानपणापासून हुशार होते. लहानपणापासून हुशार असल्याच्या कारणास्तव, वर्गात हुशार असल्याच्या कारणास्तव यांच्या शिक्षकांनी त्यांना बुद्धिमान असं सुद्धा म्हटलं की बुद्धिमान प्राणी लहानपणापासूनच. लक्षात घ्या, बाळशास्त्री जांभेकर अशी एक व्यक्ती ज्या व्यक्तीला मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, कानडी, कोकणी, इंग्रजी, फ्रेंच, तमिळ या अशा बऱ्याचशा, लॅटिन सुद्धा लक्षात घ्या, अशा बऱ्याचशा भाषांचं नॉलेज असणारा व्यक्ती म्हणून बाळशास्त्री जांभेकर. आणि हेच बाळशास्त्री जांभेकर आपल्या मराठीमध्ये दिसतात ज्यांनी बालबोध, लक्षात घ्या, बाल व्याकरण नावाचं पुस्तक लिहिलं. ते आपण बघूच की त्यांचे ग्रंथसंपदा कोणकोणते आहेत. लक्षात घ्या, हे होतं दर्पणचा इतिहास, दर्पण वृत्तपत्र. लक्षात घ्या, दर्पण वृत्तपत्र आता हे लिहून घ्या. पुढे लगे आपण बघतो. लक्षात घ्या, दर्पण वृत्त झाल्याच्या नंतर हा त्यांचा, लक्षात घ्या, हा त्यांचा बायोडाटा, हे त्यांचं लिहून घ्या व्यवस्थित. पुढे बघा. लक्षात घ्या, आता 1800 लक्षात घ्या, आता दर्पण वृत्तपत्र तर बंद पडलं. मग त्यानंतर लक्षात घ्या, दर्पण वृत्त बंद पडल्याच्या नंतर लक्षात घ्या यांनी मे महिन्यामध्ये, लक्षात घ्या, मे महिन्यामध्ये यांनी 2 मिनिटं, यांनी मे महिन्यामध्ये, कोणत्या महिन्यामध्ये? मे महिन्यामध्ये 1840 रोजी. कधी? 1840 रोजी. मे महिना 1840 रोजी यांनी पहिलं एक मासिक सुरू केलं. आपल्याला विचारते मराठी भाषेमधलं पहिलं मासिक कोणतं? तर त्याचं नाव दिग्दर्शक.
आपण हे उत्तर देत असतो. पण कधी 1840 साली 1840 रोजीच लक्षात घ्या आपलं दर्पण बंद पडलं. त्यानंतर यांनी मासिक सुरू केलं. लक्षात घ्या विचारवंत होते. लोकांपर्यंत आपले विचार कशा मार्फत पोहोचतील, समाजामध्ये उन्नती कशा प्रकारे होईल, प्रगती कशी घडून येईल, हे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा उद्देश होता. म्हणून दर्पण या वृत्तपत्रामध्ये सुद्धा त्यांनी तेच केलं. आणि दर्पण वृत्तामध्ये म्हणजे आता लक्षात घ्या 1800 जर आपण 32चा कालखंड बघितला तर या कालखंडामध्ये बरीचशी इंग्रजी भाषेचं नॉलेज प्रत्येक व्यक्तीला नव्हतं. तर त्यांनी दर्पण वृत्तपत्राची कशी मांडणी केली लक्षात घ्या. डाव्या हाताला इंग्रजीमध्ये असायचं, जेही काही वृत्तपत्रामध्ये माहिती असायची डाव्या साईडला इंग्रजीमध्ये असायचं आणि त्याच्या उजव्या साईडला त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन असायचं. म्हणजे जेणेकरून या भारतामधील विद्वान व्यक्ती, शिकलेला व्यक्ती किंवा नाही शिकलेला व्यक्ती समजू शकतो. जर तुम्ही आता पहा इंग्रजांचा कालखंड त्यावेळेस होता, इंग्रजांना तर इंग्रजीमधूनच वाचणारा त्यांना परफेक्ट समजणारच आहे. पण मात्र आपला भारतीय प्रतिनिधी त्याला कसं काय समजू शकेल त्यासाठी त्यांनी साईडला म्हणजे उजव्या हाताला मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलेलं होतं. तर लक्षात घ्या 1840 मध्ये बंद पडलं. त्यानंतर 1840 मध्ये बंद पडल्यानंतर मे महिन्यात लगेच त्यांनी पहिलं मासिक सुरू केलं. मग त्यांनी 1840 मध्ये एक मासिक सुरू केलं. काय सुरू केलं? मासिक. मी मासिक सांगितलं रे, महिन्याला जे प्रसिद्ध होतं त्याला मासिक असे म्हणतात. हे क्लिअर ठेवा. ठराविक कालावधीने जे प्रसिद्ध होतं त्याला नियतकालीन. हे क्लिअर करा तुम्ही लक्षात घ्या. तर मासिक, त्यानंतर मासिक त्याचं नाव होतं दिग्दर्शक. काय मासिक होतं? दिग्दर्शक. आता या दिग्दर्शक मासिकचाही तोच उद्देश काय होता? हा दिग्दर्शक मासिक लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवणे, भारतातील चालू घडामोडी काय आहेत, भारतात कुठल्या ठिकाणी काय घडतात या सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. लक्षात घ्या या दिग्दर्शक मासिकचे आता संपादक कोणी वेगळेच नव्हते, संपादक स्वतः ते होते. लक्षात घ्या संपादकचा जर विचार आपण केला, संपादक आणि जनक सुद्धा दिग्दर्शकचे कोण होते? तर जांभेकर होते. लक्षात ठेवा कोण होते? जांभेकर होते. संपादक आणि ही वृत्ताचे जनक सुद्धा त्यांना कोणी या ठिकाणी पाठिंबा दिला नव्हता. या कारणास्तव लक्षात घ्या ते संपादकही स्वतःच होते आणि जनक सुद्धा ते त्याचे स्वतःच होते. ठीक आहे. आता लक्षात घ्या हे जे मासिक होतं या मासिक मध्ये नेमका याचा उद्देश काय होता लक्षात घ्या. तर उद्देश तो लक्षात घ्या, उद्देश हा तोच की घराघरापर्यंत, लक्षात घ्या घराघरापर्यंत भारतामधील चालू असलेल्या घटना पोहोचणे, हाच त्याचा उद्देश. लक्षात घ्या घराघरापर्यंत काय? भारतामध्ये चालू असलेल्या घटना ते त्या ठिकाणी पोहोचणे. आता याच्यामध्ये नेमके विषय कोणकोणते होते लक्षात घ्या. कोणकोणत्या विषयावरती दिग्दर्शक आपल्याला असायचं तर लक्षात घ्या याच्यामध्ये विषय जर बघितले की बुवा दिग्दर्शक नावाचं एक मासिक होतं, त्या मासिकामध्ये विषय कोणते? एमपीएससीला प्रश्न पडतो की विषय कोणते होते. लक्षात घ्या या ठिकाणी लक्षात घ्या साहित्य नावाचा विषय होता. काय? साहित्य या विषयावरती सर्वात जास्त फोकस होता. त्यानंतर लक्षात घ्या याच्यामध्ये इतिहास यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न बघायला भेटायचे. इतिहास काय कोणकोणता इतिहास याच्यावरती असतात ते या ठिकाणी आपल्याला त्या विषयामध्ये बघायला भेटायचं. तर्कशास्त्र सुद्धा यामध्ये असायचं. लक्षात घ्या अशा बऱ्याचशा विषयांचा यामध्ये मांडणी केली असायची किंवा दिलेली असायचं. लक्षात घ्या की घराघरापर्यंत भारतातील चालू असलेल्या घटना पोहोचवणे, त्याच्यामध्ये साहित्य, इतिहास, तर्कशास्त्र हे विषय त्या दिग्दर्शक नावाच्या मासिकेमध्ये दिलेले असायचे. आता लक्षात घ्या हे झालं दिग्दर्शक. बरंचसं मोठं कार्य आहे या ठिकाणी, पण आपल्याला परीक्षेनुसार जे प्रश्न काय येत असतात ते प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. लक्षात घ्या की परीक्षेला आपल्याला कोणते प्रश्न येत असतात. तर लक्षात घ्या हे झालं दिग्दर्शक बद्दल. पुढचं आता बघूया. लक्षात घ्या त्यांची मतं काय होती. लक्षात घ्या की बाळशास्त्री जांभेकर यांचे नेमकं मत त्यांचे काय होतं. लक्षात घ्या मी सुरुवातीला सांगितलं की त्यांचे मत काय होते की हिंदू धर्मामधील ज्या चालीरूढी परंपरा आहेत, ज्या हिंदू धर्मामधील अंधश्रद्धेविषयी, लक्षात घ्या अंधश्रद्धेविषयी हिंदू धर्मामधील जे मतं जर आपण बघितले त्यांचे मते की त्यांचं मत काय होतं तर हिंदू धर्मामध्ये ज्या चाली रूढी परंपरा आहे तर त्याच्यावर त्यांचा तिरस्कार होता. त्यांना ते आपण समजू शकतो की त्यांना त्या बदलवायच्या गोष्टी होत्या, आपल्याला त्या गोष्टी बदलवायच्या होत्या. तर लक्षात घ्या तर त्या गोष्टी त्यांचं मत होतं की काय सांगितलं त्यांनी, हिंदू धर्मातील चाली रूढी परंपरा बंद झाल्या पाहिजे. हिंदू धर्मातील चाली रूढी आणि परंपरा ज्या आहेत त्या बंद झाल्या पाहिजे हे त्यांचे विचार होते. झाल्या पाहिजे. ज्या काही वाईट चालीरीती परंपरा आहेत हिंदू धर्मामधल्या त्या बंद झाल्या पाहिजे त्यांचा विचार होता. लक्षात घ्या हे मी नाही बोलत, हे समक्ष महाराष्ट्राचे समाज सुधारक पुस्तक आहे. यामध्ये त्यांचा बाळशास्त्री जांभेकर यांचा इतिहास दिलेला आहे. लक्षात घ्या पेज नंबर तुमच्या समोर आहे की महाराष्ट्राचे समाज सुधारक 18 नंबरचा पेज आहे, त्या पेजवरती त्यांनी दिलेला आहे. लक्षात घ्या बाळशास्त्री जांभेकर मध्ये की हिंदू धर्मातील चाली रूढी परंपरा ह्या बंद झाल्या पाहिजे हा त्यांचा हेतू होता.
हे त्यांचं मत होतं. त्यानंतर त्यांचं मत अजून काय होतं लक्षात घ्या. जर त्यांच्या मताबद्दल आपण विचार केला तर त्यांचं मत होतं लक्षात घ्या, समाजाचे जर उपकार तुम्हाला फेडायचे असतील, आपल्या समाजाचे आपल्यावरती भले मोठे उपकार असतात लक्षात घ्या. पाठिंबा समाजाचाच असतो. समाज ज्यावेळेस आपल्यासोबत कोणी उभं राहत नसतं त्यावेळेस आपला समाज हा आपल्या सोबत उभा राहत असतो. तर त्या समाजाचे लक्षात घ्या, तुम्हाला जर उपकार फेडायचे असतील तर बाळशास्त्री जांभेकर यांच्या मते समाजाचे उपकार फेडण्यासाठी एक योग्य आणि योग्य तत्व आहे, ते म्हणजे तुमच्याकडे असलेलं ज्ञान हे समाजापर्यंत पोहोचवा, नक्कीच तुमचे उपकार हे फेडणार आहे. तर मग काय सांगितलं त्यांनी लक्षात घ्या, समाजाचे उपकार उपकार फेडायचे असतील तर तुमचे ज्ञान हे समाजापर्यंत पोहोचवा. तुमचे ज्ञान कुठेपर्यंत पोहोचवा? समाजापर्यंत पोहोचवा. हे बाळशास्त्री जांभेकर यांचं मत होतं. आता हे पहा, त्याची दोन मतं सर्वात प्रसिद्ध आहेत. दोन मतं मी तुमच्या समोर क्लिअर केलंय. व्हिडिओ स्टॉप करून लिहत चला, नोट्स बनवा मित्रांनो, कारण की नोट्स बनवलाय तर तुम्हाला क्लिअर होणार आहे. नाही तर फक्त व्हिडिओ बघणं हा अर्थ नाहीये, कारण की 4-5 दिवस आपल्या डोक्यामध्ये राहतं आणि मग ते आपण विसरून जातो. त्याच्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा. चला, हे झालं त्यांची मतं. आता पुढे बघू. लक्षात घ्या पुढे काय, तर पुढे त्यांची ओळख काय काय लक्षात घ्या. ओळख त्यांना काय काय म्हणून ओळखतं लक्षात घ्या. तर ओळख काय लक्षात घ्या रे, त्यांची ओळख काय आहे. तर महाराष्ट्रामधील आद्य समाज सुधारक हे त्यांची सर्वात पहिली ओळख लक्षात घ्या. महाराष्ट्रामधील काय आद्य समाज सुधारक, मी सांगितलं समाजाला त्यांनी घडवण्याचं काम केलं म्हणून लक्षात घ्या. त्यांना ओळखचा जर आपण या ठिकाणी त्यांचा विषय केला, ओळखचा यांचा विषय जर आपण केला तर आद्य समाज सुधारक यांना म्हणतात. काय म्हणतात? आद्य समाज सुधारक. हे आद्य समाज सुधारक आहे महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या. त्यानंतर महाराष्ट्रामधील पहिले संपादक हे सुद्धा आहे लक्षात घ्या. महाराष्ट्रामधील पहिले संपादक. त्यानंतर लक्षात घ्या महाराष्ट्रामधील पहिले वृत्तपत्रकार ते लिहिले लक्षात घ्या. त्या ठिकाणी वृत्तपत्राचे जनक, महाराष्ट्रामधील पहिले वृत्तपत्राचे जनक लक्षात घ्या. त्यानंतर महाराष्ट्रामधील पहिले इतिहास संशोधक. आता यांना संशोधक का म्हटलं गेलं लक्षात घ्या. कारण की लक्षात घ्या 1836 साली यांनी बालव्याकरण लिहिलं. काय लिहिलं? बालव्याकरण. यांचा मराठी भाषेवरती बराचसा प्रभाव होता लक्षात घ्या. आपल्याला मराठी व्याकरणमध्ये यांच्यावरती प्रश्न पाहायला भेटतो की मराठीमधील बालव्याकरण कोणी लिहिलं, तर मराठीमधील बालव्याकरण जांभेकर यांनी लिहिलं लक्षात घ्या. आचार्य बाळशास्त्री जांभेकर 1836 मध्ये. त्यांचे ग्रंथ संपदा सुद्धा आपण बघणारच आहोत लक्षात घ्या. तर हे त्यांची ओळख आहे. आद्य समाज सुधारक त्यांना म्हणतात. महाराष्ट्रामधील पहिले वृत्तपत्राचे संस्थापक त्यांना म्हणतात. महाराष्ट्रामधील पहिले वृत्तपत्रकार किंवा जनक, वृत्तपत्राचे जनक त्यांना म्हणतात. कारण की मराठी भाषेमधलं पहिलं वृत्तपत्र दर्पण 1832, जन्म 1812, 1832. त्याला लक्षात घ्या. महाराष्ट्रामधील पहिले इतिहास संशोधक यांनी बराचसा इतिहास संशोध केला. म्हणजे आता बघा लक्षात घ्या तुम्ही, मराठी भाषेचे पाणनी दादोबा पानोतरकर लक्षात घ्या. यांनी बाळशास्त्री जांभेकरचं पुस्तक, गंगाधर शास्त्री फडके यांच्या पुस्तकावरती अभ्यास केला. आणि गंगाधर शास्त्री फडके यांना आद्य व्याकरणकार म्हणते, पण मात्र पाणिनी कोणाच म्हणते? दादोबा पानोतरकर. कारण की त्यांच्या स्वतःच्या काहीतरी स्किल त्यांनी त्यामध्ये टाकल्या, त्यांचा स्वतःचा अभ्यास त्यामध्ये रुजू केला म्हणून. तसंच बालव्याकरणवर त्यांनी शोध लावला. बालव्याकरणवरती शोध लावल्यानंतर या ठिकाणी बऱ्याचशा संशोधक यांनी मराठी या भाषेवरती केलेला आहे. मराठीचा इतिहास यांनी शोधलेला आहे म्हणून यांना पहिले इतिहास संशोधक सुद्धा म्हणते महाराष्ट्रामधील. हा प्रश्न क्लिअर आहे. चला पहा आता पुढे लक्षात घ्या. आता हे झालं यांची ओळख. आता आपल्याला यांची ग्रंथ संपदा बघायची आहे. चला ग्रंथ संपदा बघू. आता यांची ग्रंथ संपदा बघत असताना लक्षात घ्या, इंग्लंड मधील लक्षात घ्या देशाची बखर, इंग्लंड देशाची बखर ग्रंथ संपदा आपण बघू. बघा लक्षात घ्या, ग्रंथ संपदा आपण बघत असले लक्षात घ्या. तर पहिला ग्रंथ लक्षात घ्यायचा, पहिला ग्रंथ आहे इंग्लंड देशाची बखर 1 व 2. हा लिहिला 1832 साली.
इंग्लंड देशाची बखर 1 व 2 हा लिहिला त्यांनी कधी? 1832 साली. दुसरा ग्रंथ लक्षात घ्या, बाल व्याकरण. काय लिहिलं? बाल व्याकरण हे लिहिलं त्यांनी कधी? 1836 साली. 1836 साली. या 1836 साली लक्षात घ्या त्यांनी अजून एक पुस्तक लिहिलं, लक्षात घ्या, भूगोल विद्या. काय पुस्तक लिहिलं? त्यांचा ग्रंथ लक्षात घ्या, भूगोल विद्या. तोही त्यांनी 1836 मध्येच लिहिला, लक्षात घ्या. काय लिहिला? भूगोल विद्या. त्यानंतर लक्षात घ्या, आणि नीतिक्रिया नावाचा एक ग्रंथ लिहिला, लक्षात घ्या. कोणता ग्रंथ लिहिला? नीतिक्रिया. नीतिक्रिया नावाचा एक ग्रंथ यांचा, तोही त्यांचा 1836 मधलाच आहे, लक्षात घ्या. आणि अजून यांचा एक ग्रंथ लक्षात घ्या, हिंदुस्थानाचा इतिहास. तो यांचा 1849 मध्ये, लक्षात घ्या. हिंदुस्थानाचा इतिहास 1849. हिंदुस्थानाचा इतिहास कधी? 1849. ही त्यांची ग्रंथसंपदा. लक्षात घ्या, बरंचसं मोठं कार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं आहे. छोट्या व्हिडिओमध्ये आपल्याला येणारे प्रश्न क्लिअर केले आहेत. मागच्या व्हिडिओला तुम्ही मित्रांनो ज्या प्रकारे प्रतिसाद दिला, त्या प्रकारे प्रतिसाद सुद्धा ह्या व्हिडिओला असू द्या. आपल्या चॅनलवरती तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजसुधारक पाहायला भेटतील. त्या समाजसुधारकावरती येणारे प्रश्न हे तुमचे या ठिकाणी क्लिअर होतील. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजसुधारकाचा परिचय झाला पाहिजे व त्यांचा इतिहास तुम्हाला समजला पाहिजे. या ठिकाणी आज थांबतो. पुन्हा नवीन एक समाजसुधारक घेऊन येईन. धन्यवाद.